नमस्कार वंदनीय, मी संतोष कालापहाड साहित्य संतोष या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। गोष्ट छोटी गगना एवढी या सिरीजमध्ये आपण भेटतोय पुढच्या कथेमध्ये, पुढच्या गोष्टीमध्ये। एका व्यक्तीला व्यापारासाठी आपल्या घरगुती कारणासाठी उंट विकत घ्यायचा होता। तो उंट विकत घेण्यासाठी बाजारामध्ये गेला। त्या उंटाच्या व्यापाऱ्यासोबत, त्या उंटाच्या मालकासोबत ह्याचा व्यवहार सुरू झाला। व्यवहारामध्ये मागे पुढे होत होतं, हा जास्त सांगत होता, हा कमी मागत होता आणि असं करत एका विशिष्ट व्यवहारावरती येऊन त्यांचा करार झाला की हो, मी तुझा उंट विकत घेतला, एवढे पैसे मी द्यायला तुला बांधिले। पैसे दिले गेले। उंट घेऊन ही व्यक्ती घरी आली। घरी आल्यानंतर आपल्या नोकराला सांगितलं की जा त्या उंटाचं खोगीर काढून घेऊन ये। नोकर गेला आणि त्याने ते खोगीर काढलं आणि त्याच वेळेला त्याच्या हाताला एक मलमली पिशवी लागली। त्याने उघडून बघितलं तर त्याच्यामध्ये हिरे होते। हा मालकाकडे पळत आला आणि सांगितलं की मालक, हे बघा उंटासोबत आपल्याला काय मिळालं। त्याने बघितलं तर अत्यंत मौल्यवान अशी हिऱ्यांची ती छोटी पिशवी होती। हा म्हणाला, मी उंट विकत घेतला आहे, मी हिरे विकत घेतलेले नाही आहेत, त्यामुळे हे हिरे त्या मालकाला पोहोचते झाले पाहिजेत। नोकर म्हणाला, मालक पण त्याला काही माहितीच नाही आहे, तुम्ही कशासाठी देताय, आपला किती मोठा फायदा होईल। तेव्हा ही व्यक्ती म्हणाली की नाही, मला माझी काही स्वतःची तत्त्व आहेत, मला स्वतःचे काही प्रिन्सिपल्स आहेत। ही व्यक्ती पुन्हा बाजारामध्ये गेली, त्या उंटाच्या मालकाला शोधलं आणि त्याला ती पिशवी दिली आणि म्हणाले की ही तुमची पिशवी उंटाच्या खोगीरामध्ये शिल्लक होती, राहिलेली होती। तेव्हा तो मालक हात जोडून म्हणाला की हो, खरंच मी विसरलो होतो की माझे मौल्यवान हिरे त्या उंटाच्या खोगीरामध्ये आहेत, पण आता तुम्ही एवढे प्रामाणिकपणे घेऊन आलाय तर मग यातले 2 हिरे तुम्ही तुमच्यासाठी बक्षीस म्हणून घ्या। ही व्यक्ती म्हणाली की नाही, आपला व्यवहार झालेला आहे, मी त्या व्यवहाराच्या बदल्यामध्ये तुम्हाला पैसे दिले, तुम्ही मला उंट दिलाय, त्यामुळे मी यातली कोणतीही वस्तू घेणार नाही, कोणताही हिरा घेणार नाही। मालकाचा आग्रह काही थांबत नव्हता आणि हा काही नाही म्हणायला थांबत नव्हता। मग शेवटी ह्याने कंटाळून म्हटलं की ज्यावेळेला मला पिशवी सापडली त्याच वेळेला मी याच्यातले 2 मौल्यवान हिरे माझ्याकडे काढून घेतलेत। आता मात्र मालकाला राग आलेला होता। त्याने लगेच ती पिशवी काढली आणि त्याच्यातले हिरे मोजून घेतले। हिरे तर जसेच्या तसे होते। तो म्हणाला, मग याच्यामधले हिरे जर सगळेच्या सगळे जसे तसे आहेत तर मग तुम्ही कोणते हिरे तुमच्याकडे काढून घेतले। त्यावेळेला तो व्यक्ती, तो उंट विकत घेणारा, तो म्हणाला की प्रामाणिकपणा आणि स्वाभिमान हे माझे 2 हिरे मी माझ्याकडे ठेवलेले आहेत, जे माझ्यापासनं कोणीही हिरावून घेऊ शकत नाही आणि त्याच्यापुढे मला दुसऱ्या कुठल्याही हिऱ्याची मातब्बरी वाटत नाही। गोष्ट इथपर्यंतच होती। खरंच आपल्याकडे हे 2 हिरे आहेत का, ह्याचा विचार करणं फार आवश्यक ठरणार आहे। कारण आपली स्वतःची काही तत्त्व असणं आवश्यक असतं, आपली काही प्रिन्सिपल्स असणं आवश्यक असतं। गोष्ट कशी वाटली हे सांगायला विसरू नका। सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि आपण प्रत्येक गुरुवारी आणि सोमवारी याच पर्वामध्ये भेटतोय। तोपर्यंत नमस्कार।